ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची। वसमत मतदारसंघात गुरु शिष्यांच्या वाटा वेगळ्या। आमदार राजूभैया नवघरे महायुतीसोबत तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर महाविकास आघाडीसोबत। आमदार राजूभैया नवघरे यांनी राजकीय गुरु माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात यशस्वी वाटचाल सुरू केली। परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर समोर आलेल्या काळानुसार आमदार राजूभैया नवघरे हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी प्रमाणेच गुरु शिष्यांच्या राजकीय वाटचालीतही उभी फूट पडल्याचे चित्र आहे। आता काळाने निर्माण केलेली गुरु शिष्यातील ही फूट महायुतीच्या उमेदवारास मदतीची ठरते की महाविकास आघाडीच्या उमेदवारास हे काळच ठरवणार आहे। पाहूया दोघांच्याही प्रतिक्रिया। प्रतिनिधी अनिता चव्हाण। सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं, तिकीट नाही दिलं तर त्यांच्या प्रचारासाठी जे फॉर्म भरण्यासाठी आले आणि आज तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह करण्यासाठी ते इथे आलेले। आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून साहेब मला काल अजितदादाचा फोन आला। राजू म्हणजे तुम्ही अजूनही निवडणुकीच्या उत्तर दिलं आहेत का? मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की आज मागच्या 4.5 वर्षापासून मला सामान्य कार्यकर्त्याला जेव्हा आमदारकी भेटली तेव्हा पक्षामध्ये राहून आणि पक्षामध्ये सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन आणि सरकारच्या बाजूने भूमिका घेऊन मी सातत्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला। महायुतीचे उमेदवार म्हणून बाबूरावजी कदम साहेब त्यांच्या प्रचारासाठी आम्ही लागतो। एवढाच तुम्हाला विश्वास देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आश्वासन देतो की तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व मतदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे आपल्या उमेदवारासाठी मनानं काम करतील, पूर्ण वेळ देतील आणि राष्ट्रवादीची जी गावं म्हणून आहे तिथे निश्चितपणे आपणारा त्या बूथवर मी अग्रेसर दिसतील एवढा विश्वास देतो। फक्त नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।